का करू भाऊ तुम्ही एकटेच टाकता का पाणी इथं रोज तुम्ही दिसते का करते बा गावात एवढे लोक बिरसा मुंडाचं केलं इथं लोक गावातल्या पोराय ना आहे 20-25 लोक कमिटीमध्ये पण पाणी टाकायला कोणी तयार नाही हो तेच तर तुम्ही रोजच दिसते पाणी टाकताना तिकडे बकऱ्या सोडा लागते इकडे बकऱ्या चरते गेले आल्या तर माझ्या नुकसानच्या बाबीने 20-25 हजाराचं आणि इथं एवढे मोठे कार्यकर्ते आहे इथं 21-22 कार्यकर्ते राहून कोणी काही मदत नाही करत हेच झाडं खाऊ दिले तर एकाने जारीने लावली मी त्याला शिवा दिल्या कुठं तेव्हा कुठं हे जारी लावली इथं जारी लावायला दररोज पाणी टाकावं लागते इथं दररोज तेव्हा झाड वाढत लोक देवळात पाणी टाकते देवाला पाणी देवाच्या डोक्यावर पाणी टाकण्यापेक्षा झाडाला पाणी टाका ना देव तुम्हाला पावणार आहे मी काही देवाबद्दल असं वाईट नाही बोलत पण एक ठीकच सांगून राहिलो आता मी तर हे असं वाटते मला का जेवढे देव आहे तेवढे देवावर पाणी टाकण्यासारखं झालं आहे झाडावर पाणी टाकून मी का काही झाडं जगले तर पाखरं खाईन ना कोणते फळं लागन ते तिथं माणसं बसन कोणतं जनावर बसन काही बी बसू शकते इथं तो तुम्ही मंडळाला म्हणाले पाहिजे की बा या पाणी म्हणून थकून गेलो बा मंडळाचे लोक फक्त कार्यक्रम राहते तेव्हा हजर होते धुमुक हाल होते कार्यक्रम झाला खतम का सगळे आपापल्या घरी जाऊसे आणि मस्त आपापले कामं करते पैसे कमावते लोक आणि मी झाडाला पण टाकून राहिलो कोणी टाक्यावर बसले असन कोणी दारू प्यायला गेले असन तिकडे हागाले सुद्धा जाते तर एक डब्बा पण टाकत नाही कोणी नळ आले तर ते पोरं दिसते नाही यायले की म्हणा तुम्ही पाणी टाकू लागा काही नाही ते का पोरं ते लहान आहे त्याले का म्हणून त्याच्यापेक्षा मोठेच नाही ऐकत तर लहान पोरायले का म्हणायचं मोठेवालेच पोरं नाही ऐकत गिरे